मित्र आज 14 एप्रिल म्हणजेच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि मित्र एका शिवभक्तासाठी हा दिवस तितकाच महत्वाचा आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर स्वतः शिवरायांना आपला गुरु मानत. 17व्या शतकात एका महापुरुषाने तलवारीच्या जोरावर रयतेचं राज्य उभं केलं आणि मित्र 20व्या शतकात दुसऱ्या महामानवाने लेखणीच्या जोरावर त्या राज्याला संविधानाचं कवच दिलं. मित्र आपण बोलतोय तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल. आणि मित्र एका शिवभक्तासाठी हा दिवस तितकाच महत्वाचा आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर स्वतः शिवरायांना आपला गुरु मानत. आपल्या महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा त्यांनी जात धर्म किंवा पंथ पाहिला नाही. आपल्या महाराजांच्या फौजेत मदारी मेहतर होते तर कान्होजी जाधव ही होते. मित्र हे सोशल इंजिनिअरिंगचं पहिलं पाऊल होतं. बरोबर 300 वर्षानंतर आपल्या बाबासाहेबांनी याच विचाराला संविधानात इक्वालिटी म्हणजेच समानता म्हणून स्थान दिलं. आपल्या महाराजांचे स्वराज्य हे केवळ भौगोलिक नव्हतं, ते वैचारिक होतं. अनेकांना वाटतं की हे दोन प्रवाह वेगळे आहेत, पण इतिहास काही वेगळंच सांगतो. मित्रा 1927 चा महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह आठव. कसा आपल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या त्या ऐतिहासिक व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठ्यांचे राजा नव्हते, तर ते संपूर्ण शोषित वर्गांचे कैवारी होते. मित्र आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक सुंदर पोवाडा देखील लिहिला होता, जो आजही आपल्याला प्रेरणादायी ठरतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचे आतडे बाहेर काढले, कारण तो अन्यायाचा प्रतीक होता. आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेचा आणि अन्यायाचा आतडे आपल्या लेखणीने बाहेर काढले. दोघांचाही शत्रू एकच होता, अन्यायकारी व्यवस्था. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकले, तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसांची मन जिंकली आणि त्यांना गुलामगिरीतून मुक्त केलं. मित्रा छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला आपल्या माते समान मानलं आणि हाच विचार पुढे नेऊन आपल्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणि संविधानाद्वारे भारतीय महिलांना शिक्षणाचा आणि मालमत्तेचा अधिकार दिला. जो सन्मान आपल्या महाराजांनी तलवारीच्या धाकाने मिळवून दिला, तोच सन्मान आपल्या बाबासाहेबांनी कायद्याच्या चौकटीत कायमस्वरूपी बसवला. आणि म्हणूनच मित्र आजच्या दिवशी आपण हे समजून घेतलं पाहिजे की शिवराय आणि भीमराय हे दोन वेगळे विचार नाही, ते दोघेही एकाच लोकशाहीच्या रथाची दोन चाकं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रस्ता दाखवला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या रस्त्यावर आपल्याला चालायला शिकवलं. आज या दोन महामानवांना, दोन युगांच्या महानायकांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. जय शिवराय, जय भीम.